सकाळी उठल्यावर हे सगळं तुमच्या घरीही होतं का? जसं वेळ कमी, टिफिन उशिरा आणि चिडचिड जास्त. नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत रात्रीची 10 मिनिटे दिली तर सकाळचा टिफिन वेळेवर शांतपणे आणि तणावमुक्त कसा होईल याबद्दल काही छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे, ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर सकाळी टिफिनची घाई होणारच नाही आणि सगळं काम वेळेवरही होईल आणि मन देखील शांत राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आता रात्रीचे 8:30 वाजलेले आहे आणि माझी रात्रीची तयारी सुरू झालेली आहे. अगदी 10 मिनिटे देऊन मी उद्याच्या सकाळची तयारी करत असते. आता तयारी म्हणजे काय? फक्त रात्रीची 10 मिनिटे देऊन मी उद्याचा मेनू डिसाईड करून ठेवते की उद्या टिफिनला काय द्यायचं, जेणेकरून सकाळी उठल्यावर टिफिनला काय बनवायचं यात गोंधळ उडणार नाही. यामध्ये वाटेल तर तुम्ही एखाद्या डायरीवर लिहूनही ठेवू शकता, पण मला आता रोजची सवय झाली आहे तर मनात जरी विचार करून ठेवला तरी लक्षात राहतं. तर उद्याच्या टिफिनसाठी मी बनवणार आहे राजमाचं उसळ, त्याचबरोबर बटाट्याची भाजी आणि गाजराची कोशिंबिरी. त्याचबरोबर नाश्त्याला मुळ्याचे पराठे बनवणार आहे. रात्रीची खिचडीही उरलेली आहे, तीही मला फोडणी घालायची आहे. व सध्या थंडीमुळे नियाला विंटर वॅकेशन असल्यामुळे तिच्या टिफिनची मला घाई नसते, नाहीतर तिलाही टिफिनसाठी वेगळं द्यावं त्याचीही तयारी रात्रीच डिसाईड करून ठेवावी लागते. आता सकाळी मला जायची घाई नसल्यामुळे मी काही जास्त तयारी करून ठेवत नाही, अगदी 10 मिनिटाचीच तयारी माझी असते. पण जर का तुम्ही वर्किंग असाल तर भाज्या वगैरे कट करूनही ठेवू शकता. पण उद्या मला 2 भाज्या बनवायच्या आहे. या व्यतिरिक्त इकडे खूप जास्त थंडी असल्यामुळे आम्ही जवळजवळ 7ला उठतो आणि 8 वाजता मी माझ्या कामाला वगैरे लागते. त्यामुळे ना उद्या मला राजमा बनवायचा आहे, तर त्यासाठी ग्रेव्हीची तयारी मी आजच करून ठेवणार आहे. कुठलीही ग्रेव्हीची भाजी बनवायची असेल तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, पण नेहमी मी टमाटर, कांदा, त्याचबरोबर लसूण, कोथिंबीर आणि जिरा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेते आणि थंड झालं की मिक्सरला लावत असते. आता हे सगळं जर मी सकाळी करत बसलं तर आपल्याला तो मसाला थंड होण्याची वाट बघावी लागते आणि त्यानंतरच मिक्सरला लावावं लागतं. पण जेव्हा मला एक भाजी बनवायची असते आणि कुठेही जायचं नसतं, त्या दिवशी मात्र मी ही प्रिपरेशन देखील सकाळीच करत असते. पण जर का तुम्ही वर्किंग वुमन असाल, तुम्हाला लवकरात लवकर कामे संपवायची असेल, मीन्स खूप कमी वेळात स्वयंपाक संपवायचा असेल, तर मी म्हणेल की या भाज्या वगैरे तुम्ही कट करून एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवू शकता आणि डायरेक्ट मग सकाळी फोडणीच द्यायची असते. तेवढा तुमचा वेळ वाचू शकतो. पण मला घरीच असायचं असतं, त्यामुळे जेवढं फ्रेश होईल तेवढं फ्रेश बनवायचा मी प्रयत्न करत असते. इथे ग्रेव्ही बनवतपर्यंत मला थोडाफार वेळ होता, तर इथे मी मसाल्याचा डब्बा देखील फिल करून घेतला, जेणेकरून सकाळी घाई होणार नाही. आणि त्यानंतर आता मी ही जी ग्रेव्ही आहे, ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य व्यवस्थित तेलात फ्राय करून घेणार आहे आणि तोपर्यंत साईडला मी राजमा देखील पाण्याने व्यवस्थित वॉश करून ठेवलेला आहे. व्यतिरिक्त रात्रीच आपला ओटा व्यवस्थित क्लीन करून ठेवायचा. भांडी जर असेल तर जर तुमच्याकडे कामाला मावशी येत असेल तर तुम्ही व्यवस्थित पाण्याने विसळून सिंकमध्ये ठेवू शकता, जेणेकरून कॉक्रोचेस होणार नाही. माझ्याकडे भांड्याला बाई नाही, त्यामुळे मी रात्रीच पूर्ण ओटा वगैरे व्यवस्थित क्लीन करून ठेवते, जेणेकरून सकाळी किचनमध्ये एंटर केल्यावर एकदम मन प्रसन्नही वाटतं. किचन ओटा जर स्वच्छ असेल तर आपलं डोकं देखील व्यवस्थित काम करतं. काम करताना गोंधळ उडत नाही. नाहीतर मग ओट्यावर खूप जास्त पसारा जर असेल तर मग एकही वस्तू तुम्हाला वेळेवर मिळणार देखील नाही आणि ते काम करायला मग खूप जास्त वेळ लागेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लागणारा टिफिन त्याचबरोबर पिशवी देखील रेडी करून ठेवायची, जेणेकरून मग ती दुसऱ्या दिवशी धुण्यात त्याला पुसण्यात आपला वेळ जाणार नाही. तुम्ही वाटेल तर वॉश केलेला टिफिन ओट्यावरही ठेवू शकता, जेणेकरून मग सकाळी घेण्यात वेळ जाणार नाही. पण माझ्याकडे प्रत्येक वस्तूसाठी एक जागा निर्धारित केलेली आहे. ज्या साईडला ओट्यावर मी टिफिन भरते त्याच्या अगदी खालच्या कॅबिनेट्समध्ये टिफिन आणि टिफिनची पिशवी ठेवलेली असते, त्यामुळे मी तिथेच ठेवते, जेणेकरून ओट्यावर पसारा दिसणार नाही. तर बघा, किचनची कामे करता करताच उद्याच्या मेनूसाठी लागणारी थोडीफार तयारी देखील मी करून घेतली. तर इथे आता टमाटर, कांदा वगैरे व्यवस्थित मी भाजून घेतला आणि आता प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे. थंड होतोय तोपर्यंत मी भांडी देखील क्लीन करून घेणार आहे. तर इथे आता मी भांडी व्यवस्थित वॉश करून घेतली आणि त्यानंतर राजमा 2 पाण्याने व्यवस्थित वॉश करून घेतला आणि त्यानंतर तो डायरेक्टली एका भांड्यात भिजत न घालता मी कुकरमध्येच भिजत घालणार आहे, जेणेकरून मग सकाळी फक्त तो कुकर मला गॅसवर ठेवायचा असतो आणि बर्नर ऑन करायचा असतो. नाहीतर असं होतं ना, मग आपल्याला राजमा धुवावा लागतो. त्यानंतर मग कुकर काढा, त्यामध्ये तो राजमा टाका, पाणी टाका, मसाले टाका
आणि त्यानंतर मग तो गॅसवर ठेवा. यामध्ये आपला भरपूरसा वेळ जातो, कमीत कमी 5 मिनिट तरी जातात. त्यापेक्षा ही थोडीशी तयारी जर रात्रीच करून ठेवली तर आपला वेळ वाचू शकतो. तर तुम्ही याप्रमाणे वरण भाताचं कुकर जरी लावत असाल तर फक्त गंजामध्ये तांदूळ आणि डाळ काढून ठेवा. फक्त सकाळी तुम्हाला वॉश करून ते कुकरला लावायचं असतं. असं देखील तुम्ही करू शकता. करतपर्यंत फ्राय केलेला टमाटर कांदाही थंड झालेला होता. तर मी हे आता मिक्सरच्या भांड्याला वाटून घेणार आहे. तर त्यासाठी स्पेशली मी हे ग्रेव्ही काढण्यासाठी हे मिक्सरचं भांडं मागवलं होतं. याला ना एक स्पेशली झाकण येतो. ग्रेव्ही तुम्हाला दुसऱ्या भांड्यात देखील काढून ठेवावी लागत नाही. डायरेक्टली झाकण लावून तुम्ही हे मिक्सरचं भांडं फ्रीजमध्ये देखील स्टोअर करू शकता. त्याचप्रमाणे वाटेल तर कुठली चटणी वगैरे टिफिनसाठी रेडी करायची असेल किंवा नाश्त्यासाठी प्रीमिक्स रेडी करायचं असेल, बरेच जण उपमा प्रीमिक्स किंवा इडली प्रीमिक्स, ढोकळा प्रीमिक्स वगैरे बनवून ठेवतात. तर त्यामुळे देखील आपला वेळ वाचू शकतो. जर का आपण बाहेर जाऊन काम करत असाल आणि आपली जर एकदम सकाळची जॉब असेल तरच मला वाटते की या सगळ्या वस्तू प्रिपेअर करून ठेवायला पाहिजे. कारण भाज्या वगैरे पहिलेच कट करून ठेवणे खरं तर हेल्दी नसतं, पण बरेचदा वेळेच्या अभावी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागत असतात. नाहीतर मग स्वयंपाकाच्या वेळेवर काय बनवावं यात गोंधळही उडतो आणि आपली चिडचिड देखील होते. तर बघा, इथे उद्याच्या कामापैकी फक्त मी राजमा कुकरमध्ये भिजत घातलेला आहे आणि राजमासाठी ग्रेव्ही रेडी करून घेतलेली आहे. आणि मला मुळ्याचे पराठे बनवायचे आहे. त्यासाठी फक्त मुळा बाहेर काढून ठेवला, कारण आमच्याकडे थंडीच एवढी असते की मग तेवढ्या थंडीत ते थंड भाज्या चिरायला खूप जास्त त्रास होतो. या व्यतिरिक्त दुसऱ्या भाजीसाठी लागणारं कुठलंही साहित्य मी इथे चिरून ठेवलेलं नाही. त्यानंतर बाकीची कामे तर माझी रोजचीच आहे. ओटा व्यवस्थित क्लीन करून घेणे, भांडी घासून घेणे व सकाळी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही ती भांडी पुसून किचन सेट देखील करून ठेवू शकता, जेणेकरून वेळेवर भांडी देखील मिळतील. तर इथे मी व्यवस्थित ओटा देखील पुसून घेतला. ओटा आता पूर्णपणे क्लीन झालेला आहे. आणि त्यानंतरचं काम असतं जे कपडे आपण किचन क्लीनसाठी यूज करतो, जसं भांडे पुसासाठी मी एक वेगळा कापड ठेवते रोजचा, ओटा पुसायसाठी, त्याचबरोबर हात पुसायसाठी वेगळे कापड असतात, तर ते देखील चेंज करून घ्यायचे. कधी कधी हे काम मी सकाळी देखील करते. पण जर का तुम्हाला असं वाटत असेल की सकाळी लवकरात लवकर टिफिन रेडी व्हावं, तर जी ही एक्स्ट्राची कामे असेल तर ती तुम्ही रात्रीच करून ठेवा, जेणेकरून सकाळी भरपूर वेळ मिळेल. तर बघा, एवढी जरी आपण रात्री तयारी करून ठेवली तरी देखील सकाळचा भरपूरसा वेळ वाचतो आणि सकाळी टिफिन बनवण्यात आपली चिडचिडही होत नाही आणि टिफिन देखील वेळेवर बनतो. तर हा दुसऱ्या दिवशीच्या सकाळचा व्हिडिओ आहे. आत्ता वाजले आहे सकाळचे 8 आणि नवरोबांना जवळजवळ 9-9:30ला जायचं असतं. त्याला सध्या विंटर वॅकेशन आहे, नाहीतर मग अगदी लवकर उठावं लागतं, कारण ती नवरोबांच्या पहिले 8-8:15ला जात असते. पण आता सध्या तरी 1 महिना आराम आहे आणि काही दिवसांनी नवरोबांना देखील सुट्ट्या राहणार आहे. तर आल्या आल्या फक्त गॅसवर मी कुकर चढवला आहे, त्याचबरोबर साईडला चहा ठेवला आणि कणिक देखील मळून ठेवलेली आहे. हा पिला की अगदी 9-9:30पर्यंत नॉनस्टॉप रुटीन असतं. सकाळी सगळं रेडी करण्याचा माझा प्रयत्न असतो. फक्त मी तांदूळ भिजत घालून ठेवते, जेणेकरून मग दुपारी भात मांडता येईल. पण आज राजमा बनवायचा होता, त्यामुळे मी भात देखील बनवलेला आहे. कारण अगदी 11 वाजेपर्यंत मला माझ्या यूट्यूब एडिटिंगला बसायचं असतं. त्यानंतर वेळ नसतो. निया देखील घरीच असते, त्यामुळे तिलाही सहन करायचं असतं. 3 वाजेपर्यंत मग मला काही फुरसत नसते. जवळजवळ 3-3.5 तास मला एडिटिंगला, अपलोडिंगला वगैरे लागतात. त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओ, इंस्टाग्राम व्हिडिओही अपलोड करायचे असतात. सांगायला तर प्रत्येकाला गृहिणीच वाटत असेल, पण मी देखील यूट्यूबसाठी काम करते आणि दर महिन्याला थोडंफार कमवत असते. त्यामुळे हे रुटीन फॉलो करणं मला खूप गरजेचं असतं आणि या रुटीनमुळे खरंच मला खूप जास्त हेल्प झालेली आहे. सकाळी सगळं संपवल्यामुळे अगदी 11 वाजतापासून तर 4 ते 4:30 वाजेपर्यंतचा वेळ माझ्याकडे असतो. त्या वेळेत जर तुम्ही यूट्यूबचं करत नसाल तर दुसरी कुठलीही तुमच्या आवडतीचा छंद तुम्ही जोपासू शकता. त्यामुळे थोडंसं असं रुटीन फॉलो करा. मी अशा भरपूरशा व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगत असते. नाहीतर मग आपल्या गृहिणींचं असतं ना, दिवसभर तोच झाडू, पोछा, भांडी आणि स्वयंपाकच करण्यात दिवस वाया घालवायचा आणि मग दिवसाच्या अखेरीस म्हणायचं की मला स्वतःसाठी वेळच मिळाला नाही. तर असो, इथे मला मुळ्याचे पराठे बनवायचे होते, त्यामुळे मुळ्याचा खीस देखील भाजून घेतला. त्यामध्ये आवडीनुसार मसाले घालायचे आहे. कधी तुम्ही मुळ्याचे पराठे बनवले नसाल तर नक्की बनवा. अगदी आपण आलूचे पराठे बनवतो ना, त्याचप्रमाणे बनवायचे असतात. फक्त मुळा खिसून घ्यायचा, त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि आवडीनुसार मसाले घालून, त्याचबरोबर आमचूर पावडर घालून त्याची एक स्टफिंग रेडी करायची. व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि जसं मग आलूची स्टफिंग भरून आपण पराठा बनवतो त्याचप्रमाणे हे पराठे बनवायचे आहे. कधी ट्राय केले नसेल तर मुळ्याचे पराठे एकदा ट्राय करून बघा. खायला अगदी टेस्टी लागतात.
त्याचबरोबर साईडला ग्रेव्ही देखील शिजायला ठेवली आहे. तेल सुटेपर्यंत मी हा जो ग्रेव्हीवाला मसाला आहे तो भाजून घेते. तोपर्यंत पोळ्या करायची प्रिपरेशन मी इथे रेडी करून घेतलेली आहे. कारण पहिले टिफिनसाठी पोळ्या रेडी करून घेते आणि त्यानंतर मी 2 मुळ्याचे पराठे बनवून ठेवणार आहे. मी नेहमी जेव्हाही पराठे बनवायचे असतील ना, सगळ्यांसाठीही बनवायचे असेल, आता आमच्याकडे सगळेजण मुळ्याचे पराठे खात नाही, नवरोबांसाठी आणि माझ्यासाठीच मुळ्याचे पराठे बनवले जातात. तर खिचडी असल्यामुळे फक्त आता नवरोबांसाठी मी पराठे बनवणार आहे आणि मी संध्याकाळी एन्जॉय करणार आहे. कारण पराठे हे गरम गरमच छान लागतात, पण बरेचदा पराठे बनवायला वेळ लागतो कारण प्रत्येकाला देण्यामध्ये खूप जास्त वेळ जातो. मग अशा वेळेस मी काय करते, पहिलेच सगळे पराठे रेडी करून ठेवते, तेलात न शेकता किंवा तुपात न शेकता, आणि ज्याला खायचा असेल तो मग वेळेवर तुपामध्ये भाजून घेतलं तर मग पराठेही छान गरम गरम खायला मिळतात व प्रत्येकाला देण्यामध्ये वेळही जात नाही. बघा इथे माझ्या पोळ्याही रेडी आहे, त्याचबरोबर पराठे देखील भाजून घेतले आणि आता वेळ आहे तर बटाट्याची भाजी त्याचबरोबर गाजराच्या कोशिंबिरीची देखील मी प्रिपरेशन करून घेतली. तर मी काय करते, नेहमी गाजर खिसून घेते, त्यामध्ये भरपूर कोथिंबीर आणि त्यानंतर तडका मारताना त्यामध्ये हिरवी मिरची, मोहरी आणि जिरा घालत असते. आवडीनुसार मसाले घालायचे. या पद्धतीची गाजराची कोशिंबीर देखील छान लागते. व त्याचबरोबर अगदी साधी सोपी अशी बटाट्याच्या कातऱ्याची भाजी देखील शिजायला ठेवली आहे. तर ही भाजी आता झालेली नव्हती कारण ती त्यांना टिफिनला न्यायची नव्हती. ते राजमा, भात आणि पोळ्याच नेणार आहे. तर इथे ते आलेले होते त्यामुळे पराठेही शेकून दिले. त्याचबरोबर साईडला खिचडीही फोडणी घातली आमच्यासाठी आणि गाजराची कोशिंबीरही बनवली होती, त्यासाठी तडका देखील रेडी केला. या व्यतिरिक्त भातही झालेला आहे. मला सगळं व्हिडिओमध्ये कॅप्चर करणं पॉसिबल झालं नाही कारण सगळं व्हिडिओमध्ये घ्यायचं म्हटलं की अर्धा तास जास्ती लागतो आणि असंच काहीतरी थोडंफार झालं. अगदी 8ला स्वयंपाक रेडी केला आणि 9:30 बरोबर वाजले मला टिफिन रेडी करायसाठी. तर बघा इथे थोडीफार तयारी करून ठेवलेली असल्यामुळे मला जास्त वेळ लागला नाही आणि मला घरीच राहायचं आहे, त्यामुळे मी एवढा मोठा मेनू ठेवलेला आहे. जर का तुम्ही वर्किंग असाल तर सिंपलसा मेनूही टिफिनमध्ये नेऊ शकता जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यावर हाईप नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.